नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम युवकांचे आयसिसशी संबंध असल्याच्या संदर्भातल्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत. त्या संदर्भातले काही प्रकरणं पोलिसांच्या तपासामध्ये समोर येत आहेत. नुकतंच मुंबईतले जे 3 युवक मालवणी मालाड परिसरातून बेपत्ता झाले, त्यातल्या एका युवकाला पुणे ATSनं पकडलं आणि त्याचा थेट आयसिसशी संबंध नाही. मात्र इतर दोघे जे बेपत्ता आहेत त्यांचाही तपास त्यांच्याकडून सुरू आहे. त्याच्या आधीच 2 दिवसापूर्वी म्हणजे गेल्या आठवड्यात साधारणतः पुण्यातली एक अल्पवयीन मुलगी आयसिसच्या संपर्कात असताना तिला राजस्थानमधनं पकडण्यात आलं आणि ती सोशल नेटवर्कच्या माध्यमातून या सगळ्या आयसिसच्या जाळ्यात जात होती असं ATSचं म्हणणं होतं. त्यापासून तिला आता वाचवण्यात पोलिसांना यश आलंय, ATSला यश आलंय. याच्या आधी कल्याणमधले 3 तरुण देखील आयसिसच्या संपर्कात होते. ह्या सगळ्या घटना ज्या आपण पाहतोय आणि कुठं ना कुठं यात विनाकारण मुस्लिम समाजही लक्ष बनतोय. मग याच्यात अनेक सुशिक्षित मुस्लिम युवक आहेत, ते आयसिसकडे का आकर्षित होत आहेत? याच्यामध्ये जे मुस्लिम नेतृत्व तयार होतंय ते मुस्लिम नेतृत्व समाजाचं प्रबोधन करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय का? याचा देखील उहापोह आजच्या चर्चेच्या निमित्तानं आपण करणार आहोत. तेव्हा 3 मुद्दे चर्चेला असणार आहेत. पहिला मुद्दा आपला असेल की सुशिक्षित मुस्लिम युवक आयसिसकडे आकर्षित होण्याला नेमकं जबाबदार कोण आहे? दुसरा मुद्दा असणार आहे की मुस्लिम युवकांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यात भारत अयशस्वी ठरतोय का? आणि तिसरा मुद्दा आपला चर्चेचा असणार आहे की मुस्लिम समाजामध्ये प्रबोधन करण्यात मुस्लिम नेतृत्वच कमी पडते का? या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होण्याकरता आपल्या स्टुडिओत आहेत डॉक्टर समीर दलवाई, बालरोग तज्ज्ञ आहेत. आपल्यासोबत अब्दुल कादर मुकादम आहेत, मुस्लिम या विषयाचे मुस्लिम अभ्यासक आहेत. किंबहुना थेट मतं प्रखरपणे ते मांडतील आणि तरुणांनी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दलचं प्रबोधन ते करतील. इरफान अली आहेत, संयोजक आहेत मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे महाराष्ट्राचे. आणि पुण्यावरून एक विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे, इरफाना कुरेशी. ती देखील तिचे काही अनुभव आणि काय नेमकं समाजाने वागलं पाहिजे आणि समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला पाहिजे ती आपल्याला सांगेल. मला सुरुवात अब्दुल कादर मुकादम तुमच्यापासून करायची आहे. कारण ज्या प्रकारे आपण बघतोय की कुठं ना कुठं हा सगळा युवक आयसिसकडे आकर्षित होणं हे एक प्रकारची धोक्याची घंटा आहे समाजाच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने. काय पावलं आपण उचलली पाहिजेत? युवकांनी नेमकं काय समजून घेतलं पाहिजे इस्लाम आणि त्याच्या पुढे जाऊन भारताला? आता माझ्या बाजूलाच डॉक्टर बसलेले आहेत. उपाययोजना ते करण्यापूर्वी पहिली गोष्ट करतात म्हणजे निदान. जर निदान चुकलं की उपाययोजना चुकते. आणि म्हणून ISISचा आपण विचार करताना एक गोष्ट लक्षात केली पाहिजे की नुसतं ISISचाच करून चालणार नाही. एकूणच दहशतवादी ज्या काही प्रवृत्ती आता इथे वाढीला लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये आंतरप्रवाह काय आहेत आणि कसे आहेत त्याची दखल आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि असं नुसतं जरी पाहिलं तर मला तिथे 3 प्रमुख असे प्रवाह दिसतात. त्यातला पहिला प्रवाह असा आहे की पाकिस्तानमधून भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवाया. नंबर 2, मध्यपूर्वेत आणि मध्यपूर्वेतील काही संघटनांकडून अमेरिका किंवा इंग्लंड आणि युरोपमध्ये इतर देशामध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवाया. आणि तिसरं आता काही वर्षापूर्वी सुरू झालेली ISISचं प्रकरण. ह्या तिघांच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर पहिली गोष्ट लक्षात येते की दहशतवादाचे जे काही बाह्य आविष्कार आहेत ते सगळीकडे सारखे आहेत, पण त्याच्यामागची कारणमीमांसा आणि त्याची उद्दिष्ट वेगळी आहेत. ही लक्षात घेऊनच आपल्याला त्याची उपाययोजना करावी लागणार आहे. आता आपण भारतापुरता विचार केला आणि भारतातून पाकिस्तानातून आपल्या होत असलेल्या दिसल्या तर त्याला आपल्याला 1971 पण मागे जावं लागतं. 1971मध्ये काय झालं की बांगलादेशच्या निर्मितीनंतर किंवा त्या निर्मितीमध्ये पाकिस्तानी लष्कराचा सगळ्यात मोठा आणि दारुण पराभव भारताच्या लष्कराने केलेला आहे. जवळजवळ 92,000 युद्धकैदी आपल्याकडे होते. हा जो पराभव आहे ते पाकिस्तानातलं लष्कर अजूनही विसरलेलं नाही आणि ते एका पिढीकडून पुढे चालत आलेलं आहे. हे द्वेष आहे, हा त्याचा सूड घेण्याचा एक मार्ग आहे. आणि समोरासमोरच्या लढाईत आपण भारताला हरू शकत नाही याची जाणीव त्यांना आहे. म्हणून त्यांनी आता दहशतवादाचा मार्ग सोडलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं हे करताना आपल्याला त्या दृष्टीने एक वेगळा विचार करावा लागेल. मध्यपूर्वेतलं जे काही आहे दहशतवादाचं स्वरूप त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला आणखी लक्षात ठेवली पाहिजे की अमेरिकेचं आणि इंग्लंडचं आणि त्याच्याबरोबर इतर काही युरोपियन देशाचं मध्यपूर्वेतील जे राजकारण आहे त्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून आपल्याला काहीच चालणार नाही. बरोबर. आणि ISIS हा त्याच्या पुढचा भाग आहे. आता मला हे सांगा की तिकडच्या तेल साठ्यावरती आपला प्रभाव असावा या उद्दिष्टापासून जोपर्यंत अमेरिका किंवा युरोपियन राष्ट्र बाहेर पडत नाहीत
तोपर्यंत आपण तिकडच्या ह्याला आळा घालू शकणार नाही. नाही, पण त्याच्या बाबतीत आपण तो विचार करतोय, पण जो आपला युवक आता आहे हो त्याच्यात येतो, तो जो वळतोय. येतो त्याचाच येतोय मी त्याच्याकडे, पण त्याच्याकडे आल्याशिवाय चालणारच नाही. पण ही पार्श्वभूमी थोडक्यात मी सांगतो तेवढी लक्षात घेतली पाहिजे. आता इसिसचं तुम्ही हे करायचं असेल, तिकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित आणि सुविध तरुण हे होतं आणि मला अनेक ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो, त्याचंही उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे की इराकला काही कारण नसता अमेरिकेने बेचिराग केलं, हे कोण तिकडचा माणूस विसरू शकेल का? हे कैक पिढ्यापर्यंत हे चालणार आहे. त्याचं समर्थन आपल्याला करता येणार नाही की सुडाने त्याने हे केलं म्हणून त्यांचं सूड घेणं, पण शेवटी ती पार्श्वभूमी आहे. जशी बाबरी मशिदीला पाडल्यानंतर ती दंगली उसळल्या, त्या मुंबईतल्या बॉम्बस्फोटानं ती पार्श्वभूमी विचारात घेतल्याशिवाय आपल्याला त्याचा अन्वय अर्थ लावता येणार नाही. तेच नेमकं इथे घडलेलं आहे की इराकचं काही कारण नव्हतं. इराकमधला एकही माणूस दहशतवादामध्ये असल्याचं आढळलेलं नाही आहे. सौदी अरेबियाचे आढळले, पण तिकडे नाही आढळला. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की यांचं जे काही इनडॉक्ट्रिनेशन होतं, त्यांच्या मेंदूमध्ये ज्या संकल्पना भरवल्या जातात, त्या संकल्पना हे आपल्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान अगदी आहे. खरं. ते तरुण त्यांना जर जावं नसेल तर आपल्याला इस्लाम हा फार खोलात जाऊन समजून घ्यावा लागेल. आणि हा इस्लाम कुठचा? उलेमांचा नाही. कारण उलेमा एका विशिष्ट सर्कलमध्ये जो अर्थ लावतात त्या पलीकडे जाण्याची त्यांची तयारी नाही, आणि आपल्याला तर त्याच्या पलीकडे जाऊन ते शिकून घेऊन आपल्या तरुणांना त्यातले काही घालायचं आहे. तेव्हा हा इस्लाम कुठला घ्यायचा आहे? आता हाच उद्या खरा ईद मुद्दा आहे. मिलाद, आता ईद ए मिलाद उद्या. उद्या ईद ए मिलाद, आता ईद ए मिलाद म्हणजे काय? त्यांची जयंती आहे. आता त्यांच्या जयंतीचं असं तर ते उद्या मिरवणुका निघतील, सगळ्यात घडतील, पण पैगंबरांच्या जीवनाचं जर खोलवर जाऊन आपण अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की पैगंबर हे शोषितांचे, वंचितांचे मुक्तिदाते होते. मुक्तिदाते होते. त्यांना मुक्त करण्याची त्यांनी काय जी मूल्ये स्वीकारली, जी विचारधारा स्वीकारली, हे विचारधारा कुठल्याही मुस्लिम कॉलेजमध्ये किंवा शाळांमध्ये किंवा इव्हन मद्रसामध्ये शिकवली जात नाही. या मुद्द्याकडे मला यायचं आहे, पण त्याच्या आधी डॉक्टर दलवाई, ज्या प्रकारे हा युवक सगळा आकर्षित होतोय, याला आपण जबाबदार कोणाला पकडायचं? मला तिकडेच एक मूळ म्हणायचं आहे तुम्हाला की मला अजिबात वाटत नाही कुठलाही युवक आकर्षित होतोय. आणि त्याचं कारण असं आहे, आपण जर लोकसंख्या पाहिली तर पूर्ण जगात मला वाटतं भारतात 2 नंबरच्या संख्येने मुसलमान हे आहेत, समाज आहे. आणि एवढ्या मोठ्या मुसलमान समाजातून जर 1-2 कोण त्याच्यात जर आढळली असली तर समाज त्याच्याकडे वळलेला आहे असं अजिबात मला वाटत नाही. आणि भारतात हे कधीही होणं अशक्य आहे. मला कधीच वाटत नाही की भारतातले मुसलमान जे युवक असतील ते कधीही आयसिसकडे वळतील मोठ्या संख्येने, असं मला अजिबात वाटत नाही, झालेलं नाही, होत नाही आणि होणार सुद्धा नाही. नाही, पण जे संपर्कात येत आहेत त्यांच्यासाठी म्हणून आपण काय पावलं उचलली पाहिजे? कारण आता ज्या प्रकारे एटीएसला या संपर्कात आलेल्या लोकांना, ज्या अल्पवयीन मुलीला एटीएसनी सोडवलं, ती सोशल नेटवर्कच्या माध्यमातून संपर्कात होती. बरोबर. आणि त्या प्रकारे आता हे जे 3 तरुण बेपत्ता झालेले आहेत, हा संशय आहे सगळा. आपण असं कुठेही म्हणत नाही आहोत की हे सगळे त्याच संपर्कात आले, पण ते येऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे? तर एक गमत आहे त्याची. तुम्ही छोटं उदाहरण देतो तुम्हाला. आता आपण ट्युबरक्युलोसिस, टीबीचा रोग आपल्याला सर्वांना माहीत आहे. तो भारतात एवढा पसरलेला आपण जाणतो, पण सर्वांना काही तो रोग होत नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमी आहे, म्हणजे टोकाची कमी आहे, त्यांनाच तो रोग लागतो. ह्याचं सेम उदाहरण इकडे पण आहे. सामाजिक ज्या गोष्टी असतात त्याच्याकडे त्याचा प्रसार जर तो माध्यमातून, सोशल मीडिया म्हणा किंवा इतर ठिकाणीतून होत असेल तर त्याचा प्रभाव सर्वांवर होईल असं नाही. हां, टोकाचे काही व्यक्ती असतील त्यांची व्यक्तिगत काही कारणं असतील, ती डेफिनेटली त्याच्यात सापडतील, ही पॉसिबिलिटी आहे. पण तरीसुद्धा मला वाटत नाही खूप जास्त लोक तिकडे वळतील. त्याचं कारण एक आहे की आपण युरोपमध्ये एक मुसलमान समाज पाहिला आणि भारतातला मुसलमान समाज पाहिला, ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. बिलकुल आहे. कारण भारतातला जो मुस्लिम समाज आहे तो भारतातलाच आहे आणि तो भारताच्या जमिनीशी आणि भारताशी एवढा एकनिष्ठ आहे की ह्याच्यात आपण संशय करू शकत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की आपण लहानपणापासून भारतात एकच नव्हे, 2च नव्हे, बरेच धर्म आहेत, बऱ्याच जाती आहेत, बरीच भाषा बोलल्या जातात. आता आपण शाळेत असताना एका बाकावर आपण वेगवेगळ्या प्रकारची मुलं आपण बसलेलो असतो. तेव्हा आपल्याला लहानपणापासून विविध कल्चर किंवा वेगवेगळ्या गोष्टींकडे आपल्याला त्याच्याबरोबर राहायची आपल्याला एक शिकवण लहानपणापासून मिळालेली असते. ही शिकवण युरोपच्या मुस्लिम समाजांनाच नव्हे तर ख्रिश्चन समाजांना पण नाही, आणि मिडल ईस्टमध्ये पण आपण जे मुस्लिम देश आहेत तिकडच्या लोकांना सुद्धा हे शिकायला मिळत नाही. म्हणून आज आपण बघतोय की अगदी युरोपपासून भारतापर्यंत एक मुस्लिम समाज जरी असला तरी त्याच्यात 32 देश आहेत आणि ते 32 देश एक दुसऱ्याशीच लढत नाही आहेत, आतल्या आत स्वतः लढत आहेत. म्हणजे आज इराकमध्ये
शिया सुन्नी किंवा पाकिस्तानमध्ये आपण बघितलं की मुहाजीर आणि गैरमुहाजीर ह्यांच्यात जास्त लढाई चालू आहे. मी बेरूटला गेलेलो एका मेडिकल कॉन्फरन्सला आणि तिथे मी पाहून अगदी आश्चर्यचकित झालो की तिथे आम्ही ऐकलेलं की समजा बेरूटमध्ये लेबनॉन वर्सेस इस्रायल अशी मारामारी किंवा युद्ध खरं चालू आहे. तिथे गेल्यावर लक्षात आलं की शिया आणि सुन्नीमध्ये युद्ध चालू आहे. तेव्हा ह्या गोष्टी आपण बघितल्या तर भारतात आपण जो नागरिक वाढलेला आहे कुठल्याही समाजाचा असो त्याला लहानपणापासून सर्व समाजांबरोबर मिळून मिसळून त्यांच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पण बघायला मिळतात आणि त्यामुळे आपला जो एक समाजाचा जो एक दृष्टिकोन आहे अगदी मुस्लिम समाजाचा घ्या कुठल्याही समाजाचा घ्या त्याला एक आपुलकी आहे, त्याला पूर्ण एक कम्युनिटी सपोर्ट आहे, त्याला एक इंटिग्रेटेड मॉडेल आहे जो युरोपमध्ये किंवा आपण UK सुद्धा बघतोय की बरेचसे लोक आयसिसकडे आकर्षित होत आहेत. पण मला वाटत नाही भारतात कधी असं होईल. भारतात असं कधी होईल असं तुम्हाला वाटत नाही? इरफानात, तुम्हाला काय वाटतं एकूण ज्या सगळ्या या तरुणांच्या बद्दल आता चर्चा होती आहे की तरुणांनी काय करायला हवं, तरुणांनी सोशल नेटवर्कचा वापर करताना देखील सामंजस्याने आणि तितक्याच सावधानतेने केला पाहिजे, तरुणांबद्दलची ही भावना निर्माण होण्यामागची काय कारणं असू शकतात, एक तरुण विद्यार्थिनी म्हणून काय वाटतं? प्रथमतः मला असं वाटतं की समाजामध्ये गरिबी आणि बेरोजगारी याला काही ही गोष्ट कारणीभूत ठरतात. ते धार्मिक कट्टरवाद वादाकडे हे विद्यार्थी झुकले जातात. ते हॅलो, हा बोला, सलग बोला, ऐकू येते. ऑनलाईन चॅटिंग, गेमिंग आणि सोशल मीडिया, व्हॉट्सअप याद्वारे ISIS कडे गोवण्याचं काम या तरुण विद्यार्थ्यांना केलं जात आहे. यापासून सतर्क राहण्याचे आवाहन मी माझ्या बंधू भगिनींना करते. तसेच आपले मित्र परिवार धार्मिक कडे वळण्याचे हे प्रमुख कारण आहे की धार्मिक विचारांचा पगडा त्यांच्यावर आहे. साक्षरतेचे अल्प प्रमाण याला बी ही गोष्ट कारणीभूत ठरते. त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. त्यांना पारंपरिक व्यवसायातच ते गुंतलेले आहे. त्यांना मुख्य प्रवाहात उच्च शिक्षण देण्याची गरज आहे. मुस्लिम युवकांना विश्वासात घेण्याची गरज आहे. हाच विश्वास ISIS सारख्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला रोखू शकतो असं मला वाटतं. अगदी खरं आहे की विश्वास दाखवणं हाच मुद्दा आहे इरफान अली, की विश्वास दाखवणं. तरुणांमधला विश्वासच आपण कुठेतरी हरवून बसलो आणि त्यामुळेच मग त्यांना जी वाट मिळते त्या वाटेला तो तरुण वळायचा प्रयत्न करतोय, जे आता इरफाना म्हणते. मला असं वाटतं की विश्वासाचीच गोष्ट आहे की कल्याणमध्ये 3 जणं, मालवणमध्ये 3 जणं आणि राजस्थानमध्ये पकडली गेली पुण्यातली अल्पवयीन ही 7 जणं. 7 लोकांना पकडल्यावर त्याचा संशय असल्यावर आपण अविश्वास दाखवतोय उर्वरित सगळ्या मुस्लिम युवकांवर. मला वाटतं हे कुठेतरी खूपच काय म्हणूया इनटॉलरन्स आहे म्हणूया आपण. तर हे खूप वाईट आहे की 7 लोकांना अविश्वास दाखवल्यामुळे आपण सगळ्याच्या सर्व युवकांना आपण म्हणतोय की नाही ते ISIS कडे झाले असं एक चित्र निर्माण कदाचित होतं की काय आपल्या अशा पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये चाललेल्या गोष्टींमुळे. मला एक जे वाटतं फक्त मुस्लिमच नाही, मग कालच्या DNA कुठे मी वाचलं की दिल्लीचे एक लष्करी अधिकारी आहेत, त्यांची मुलगी सुद्धा ISISच्या अटॅक झालेली आहे. त्यांनी NIAला कळवलं व सगळ्या त्यांनी जी प्रोसेस करायची आहे केली. तर ही मानसिकता आहे ही खूप कमी आहे अशा प्रकारचं अट्रॅक्शन. ती का निर्माण होते, म्हणजे एका कट्टरवादी विचाराकडे हा तरुण आकर्षित का होतोय, हाच खरा मुद्दा आहे. सगळेच तरुण तसे करतील असं नाही, सगळेच तसे असतील असं नाही, हाताची 5 बोटं समान असू शकत नाहीत. पण त्यातही आपण ती समानता कशी शोधायची आणि त्यांच्यातला गेलेला विश्वास परत कसा आणायचा. मला जे तुम्ही म्हणताय ते की असमानता आणि हा सगळा जो अविश्वास जो आहे, मला असं काही वाटत नाही. असं नाहीये, खूपच कमी प्रमाणात हे सगळं आहे. जसं नाही म्हणजे प्रमाण आहे ना, आपण ते नाकारू शकत नाही. डेफिनेटली ते त्याच प्रमाणाविषयी आपण चर्चा करतोय की सगळाच पूर्णपणे नाही असं आपण म्हणत नाही, पण कुठतरी आहे आणि तीच बिंदू जो उमटलेला आहे तो आपल्याला पूर्ण साफ करायचा आहे. नक्की. यासाठी मला वाटतं की समाजातले जे सगळे घटक आहेत त्यांनी जसं इरफानाने सांगितलं आणि डॉक्टरसुद्धा सांगतायत की आणि अब्दुल कादीर भाई सांगितलं की निदान जे पहिलं काय होतं आहे याचं हे लक्षात आणलं पाहिजे. आणि आपण जे पाहतो आहोत की समाजामध्ये मुस्लिम युवकांचं, इरफानाने सांगितलं की शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. बेसिकली त्याच्या अगोदर येऊन सांगेल की मुस्लिम मुलींचं शिक्षण जास्त झालं पाहिजे. एक मुलगी शिकली की ती 2 घरं शिकवते. हा जो एज्युकेशनचा एक मोठा प्रसार झाला पाहिजे. मी आत्ता असं महाराष्ट्रात मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या निमित्ताने फिरत असतो. जे शैक्षणिक संस्था आहेत किंवा जी मंडळं आहेत किंवा उद्या जे सगळे
पैगंबरांची जयंती खूप मोठ्या थाटामाटाने साजरी करणार आहेत. अशी सगळी लोक या विषयासाठी किती पुढे आलेली आहेत. तर मला असं जाणवत नाही. शैक्षणिक संस्था ज्या मायनॉरिटी शिक्षण संस्था आहेत त्यासुद्धा त्यांच्या सीट भरणं किंवा कॉलेज चालवणं हे एक काय म्हणताला कॉर्पोरेट लेवलचं जे झालेलं आहे, म्हणजे एक बाजार झालेला आहे. पण त्या मुस्लिम शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षणाचा अभाव डेफिनेटली आहे. पुढे जाऊन त्यांच्या नोकऱ्यांचा, त्यांच्या अर्निंगचा, त्यांच्या काय म्हणताला एक त्यांची आयडेंटिटी म्हणूया आपण, ती कुठेतरी आयडेंटिटी क्रायसिस म्हणूया त्याला. त्यांना असं वाटतं की म्हणजे ते बुरखा घालण्याचं प्रमाण असेल किंवा अशा सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आयडेंटिटी, त्यांना त्यांची आयडेंटिटी आपण कॉमन आहोत असं ते जाणवलं पाहिजे. असं हे लक्ष येताना समाजात फिरताना लक्षात येतं की कुठेतरी मी मुस्लिम आहे याचं त्याला प्रेझेंट करायचं असतं किंवा दाखवायचं असतं. समाजामध्ये हे रुळलं पाहिजे की नाही, वेस वी आर कॉमन. मी आहे, मी इरफान अली आहे, मी पोलीस क्वार्टरमध्ये राहतो, मी कॉमन याच्यात जगत असतो. पण असे बऱ्याच मोहल्ल्यामध्ये याच्यामध्ये किंवा आणखीन तुम्ही मुस्लिम एकदम काय म्हणूया ना, भारतनगरमध्ये बांद्र्याच्या जायचं म्हणलं की घाबरतो आम्ही, असं एक काही बोलताना जाणवतं. तर हा जो एक प्रकार आहे की एक किंवा दंगलीमुळे म्हणा किंवा सगळे मुस्लिम असे एकत्र राहतात किंवा हे सगळे जे झालेलं आहे ते असं कॉस्मोपॉलिटन एरिया झाला पाहिजे. तेव्हा जे ह्या ज्या काय म्हणू त्याला आपण आयडेंटिटी क्रायसिस राहणार, त्यांना असं वाटणार नाही की मी फक्त मुस्लिमच आहे, आम्ही भारतीय आहे, याचा ठाम ठसा त्यांच्यावर उमटला पाहिजे असं मला वाटतं. पण अब्दुल कादर मुकादम जो मुद्दा आता इरफान अली मांडतात की आम्ही भारतीय आहोत, देशातला एकही मुस्लिम असं म्हणत नाही की आम्ही भारतीय नाही आहोत. प्रत्येकजण म्हणतो की भारतीयत्वाचा मुद्दा आमच्यामध्ये ठासून आहे, आम्ही भारतीय आहोत. इव्हन MIM सारखी जी संघटना आता मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून पुढे येताना दिसते, ते देखील म्हणतात, देखील भांडताना संसदेमध्ये असेंब्लीमध्ये बोलताना हे कायम म्हणत आलेले आहेत की वी आर इंडियन्स. फार मार्मिक प्रश्न विचारलाय तुम्ही. मग चुकते कुठे प्रश्न नाही, नेमकं? मी सांगतो ना त्याचं काय आहे ते, की मी भारतीय आहे हे बोलणं आणि मी भारतीय आहे असं वागणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ही एक गोष्ट. आणि दुसरं पुन्हा मग भारत आणि भारतीयत्व कुठलं? हा दुसरा प्रश्न जगामध्ये निर्माण होतो. जगामध्ये भारत हा एकमेव देश असा आहे की ज्याच्या संविधानाने भारतीय राष्ट्रीयत्वाची एक संकल्पना अधिकृत म्हणून स्वीकारलेली आहे. त्याच वेळेला बाहेर आणखी एका वेगळ्या राष्ट्राची संकल्पना उघड्या तऱ्हेने लोकांसमोर मांडली जाते, त्याचा आग्रह धरला जातोय आणि ती न अन्यवादी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला स्थान नाही आहे. सावरकरांनी जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही बाहेरच पडलेलो आहोत. आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभू शैव सैव एक स्मृती स्मृता, ही जी संस्कृतमध्ये त्यांची भाषा त्याच्यात काय आहे, ही आमची पुण्यभू नाही. कारण आमचा धर्म अरबस्थानात जन्मला, तिथे वाढला, विकसित झाला. तेव्हा ही अधिकृत राष्ट्रवादाची संकल्पना आणि आत्ता दुसऱ्या तऱ्हेने एक वेगळी, ह्याच्यातला हा संघर्ष कसा आपण संपवणार आहोत. मग त्यांना भारतीय म्हणायचं का? मुस्लिम लीगचं तुम्ही एकीकडे आयडिओलॉजी स्वीकारत असाल तर तुम्ही भारतीयत्वाच्या बाहेर जातात. आम्ही ते मान्य करतो, आम्ही निष्ठेने आणि यांनी भारतीय आहोत. आणि त्याच्यापेक्षा एक मोठा प्रश्न आज तुमच्या या व्यासपीठावर मला मांडण्याची संधी मिळालेली आहे की कुठल्याही देशाचं नागरिकत्व, त्या भूमीवरचा अधिकार हा स्वयंसिद्ध असतो. अगदी खरं आहे. कारण भूमीशिवाय कुठलीही चराचर सृष्टीतला प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, मानवजात म्हणा, ही जगू शकत नाही. त्यामुळे ज्या भूमीवरती आम्ही हजारो शेकडो वर्ष राहिलो त्या भूमीवरचा आमचा अधिकार हा सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. तो कुणाकडून मागितला जात नाही आणि तो कोण हिरावून घेऊ शकत नाही. इतकं बोलल्यानंतर मी आणखी त्याच्या पुढे जाऊन एवढं मात्र सांगेन की त्यानंतर त्या राष्ट्राचे जे काही कायदे कानून आहेत त्या कायदे कानूनना आम्ही बांधलेलं आहे. मग तिथे मी माझ्या धर्माकडून हे करून तिथून काही डायरेक्शन घेणार नाही. आणि जर तुम्ही घेत असाल तर तुमची मग निष्ठा ही विभागली गेलेली आहे. तेव्हा शेवटचं सांगतो आणि मग सांगतो इथं की या देशातला प्रत्येक नागरिक हा 3 अस्मिता घेऊन जन्माला येतो आहे. एक पहिली अस्मिता त्याची आहे की ज्या आईबापांच्या पोटी तो जन्मतो त्याचा धर्म त्याला वारसा हक्काने मिळतो, म्हणजे ही त्याची धार्मिक अस्मिता झाली. ज्या भूप्रदेशात तो जन्मतो त्याची ती प्रांतिक किंवा स्टेट लेवलची ही काय अस्मिता आहे ती त्याला प्राप्त होते. मी महाराष्ट्रात जन्मलो, महाराष्ट्रीयन आहे. मुस्लिम आईबापांच्या पुढे जन्म, मुस्लिम आहे. आणि यानंतर एक तिसरी सर्वात महत्त्वाची जी अस्मिता आहे ती माझी भारतीयत्वाची आहे. या तिन्ही अस्मिता घेऊन या देशातला प्रत्येक माणूस जन्माला येतोय. याच्यामध्ये समतोल कसा साधला जाईल
आणि सर्वोच्च असलेली जी काही भारतीय अस्मिता आहे त्याच्याशी कधीही संघर्ष होणार नाही किंवा या दोन ज्या अस्मिता आहेत त्या जास्त टोकदार बनणार नाहीत याची काळजी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे. आजचं वातावरण असं आहे की त्याच्यामध्ये अशा तऱ्हेच्या गोष्टींना वाव मिळेल किंवा हे प्रगत होत जाईल असं मला वाटत नाही. म्हणून इकडे डॉक्टर दलवाईंशी मी सहमत होत असताना थोडासा एक त्यांच्या पुढे जाऊन सांगतो की ही कीड कुठेतरी लागलेली आहे की मुसलमानांची काही मुलं जात आहेत, 4 असतील 8 असतील, 8ची 80 व्हायला वेळ लागणार नाही आहे जर हे असंच झालं तरी. कारण ही शेवटी साखळी आहे, ॲक्शन रिॲक्शन, क्रिया आणि प्रतिक्रियेची साखळी आहे. नाही म्हटलं तर एका माणसाने मला विचारलं तुम्ही काय मला शिकवताय, काय मला इथे चान्स आहे, संधी आहे, मला सांगा, माझ्याकडे सगळं आहे, क्वालिफिकेशन्स आहेत आणि तरीही मला केवळ मुस्लिम म्हणून नाही, माझ्या मुलाला केवळ तो मुसलमान होणे म्हणून भाड्याचा फ्लॅट मुलांना मिळालेला नाही. माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला एक फार मोठी परंपरा आहे राष्ट्रीयत्वाची आणि राष्ट्रीय प्रवाहाची समरसवाची, त्याची परिस्थिती अशी आहे. मग इतरांचे काय असेल असं मला सांगा. सर्वसामान्य आणि घरं देण्यात हे करतात. आता खाण्यापिण्यावरती आलेली आहे, आता गोमांस भक्षण आपल्याला आलेली आहे, पुढे जाऊन ती इतरही काही गोष्टीचं म्हणजे कोंबडी आणि बकऱ्याचं मटणही खाऊन द्यायला हे करणार नाहीत. ही एक धास्ती आता निर्माण होतेच आहे. आता त्या बिचाऱ्या कोणी त्यांना उत्तरेतल्या प्रश्न त्यांनी काय केलं त्याची शहानिशा पण जर करत नाही तुम्ही तयार नसाल तर आमची मुलं आम्हाला बोट टाकेल, काय सांगताय तुम्ही आम्हाला, हे काय चाललंय, कशावरती आम्ही विश्वास ठेवायचा आणि का ठेवायचा. ही मुळी जी काय इथे आहे मुळी ती इथेच खोडली पाहिजे आणि ती खोडायची असेल तर जितकं आम्ही मुसलमानांना सांगणं आवश्यक आहे तितकंच हिंदू समाजातील ज्या अशा काही प्रवृत्ती आहे त्यांनासुद्धा कुठेतरी आळा घालण्याची वेळ आता आलेली आहे. मला याला जोडूनच सांगायचं आहे, आत्ताच काही दिवसापूर्वी कच्छमध्ये सगळे देशभरातले DG, IB, रॉ, माननीय गृहमंत्री यांची सगळ्यांची PM बरोबर म्हणजे मोदी साहेबांबरोबर मीटिंग अशी वर्षभरातनं एक होत असते, ती आत्ता नुकतीच झालेली आहे. त्यात 12 वेगवेगळे प्रेझेंटेशन झाले. त्यात तेलंगणाच्या DGंनी एक प्रेझेंटेशन केलं. त्यात त्यांनी असं सांगितलं की हे जे आपण सगळे मुलं पकडतो, काय उचलतो पोलिसांच्या भाषेत, तर ते जे आहे त्यामध्ये प्रिज्युडाईज नसलं पाहिजे. आपलं माइंड किंवा त्यांनी उदाहरण दिलं हैदराबाद बॉम्बस्फोट झाला आणि त्यातले काही लोक उचलली आणि ती नंतर पुढे काय बाइज्जत बरी वगैरे. तसंच मालेगावच्या विषयात पण झालं, त्यांना कित्येक महिने सडवत ठेवलं जेलमध्ये आणि त्यांचं नंतर ते सुटली. तर मला वाटतं की याचं खूप काळजीपूर्वक अशा गोष्टी झाल्या पाहिजेत. याचा एक खूप पडगा आहे. मी जालन्याला गेलो होतो, जालन्यातल्या एका मुलाला फक्त त्याने त्या काळात हैदराबाद बॉम्बस्फोट झाला त्या काळात फक्त त्या बहिणीची कॉल केला होता आणि त्याला असं म्हणजे हे बोलण्याचं झालं पण त्याचा मागे काही ना काही असणारच आहे. पोलिसांनी त्यांना अरेस्ट केली याच्यात. पण अशा प्रकारचं जे काही आहे याची पोलीस खात्याने किंवा एकंदरीत ही जी सिस्टीम आहे गव्हर्नमेंटची यात चांगला प्रभाव पोलिसांचा झाला पाहिजे की नाही. मला आता उदाहरणार्थ आत्ता जो मुलगा तो पकडला गेला त्याचं इतकं हे झालं की तो ISISचा एजंटच आहे ते आणि आत्ता कळते की नाही तो सुटला आहे. पण याचंही एक भान कुठे आपली सिस्टीम ठेवणार की नाही. मग याच्यामुळे जो हिंदू नाही मुस्लिम नाही आहे आणि तो त्या मुलाकडे किंवा त्या समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होईल तो कुठेतरी बदलतोय. मग बदलणार. मग इरफान अली काय, मग मुकादम काय आणि समीर भाई काय, दलवाई काय यांच्याकडे असंच बघणार. हा दृष्टिकोन एक बनण्याचं कारण कदाचित मीडिया सिस्टीम यांच्याकडनं तारतम्य किंवा काय म्हणूया त्याला असं बॅलन्सिंग झालं पाहिजे असं मला वाटतं. तर मीडिया नेहमीच जे घडतं ते दाखवण्याचा प्रयत्न करतं. मीडिया बॅलन्सिंगच करायचा प्रयत्न करतं. मीडिया कधी भडकवायचा प्रयत्न करत नाहीये. म्हणून आपण ही चर्चा करतो की हे सामंजस्याने हा प्रश्न सुटला पाहिजे. माध्यमं नेहमीच समाजाचा आरसा म्हणून काम करत आली, त्यामुळे यात काही दुमत नाहीये. अब्दुल बरोबर आहे, काय म्हणतोय ते. पण जे आपण चर्चा करतोय या चर्चेतनं काहीतरी त्या तरुणांचं प्रबोधन व्हावं, समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या या सरकारपर्यंत पोहोचवाव्यात म्हणून आपण ही सगळी चर्चा करतोय. समीर भाई काय वाटतं तुम्हाला की आता जे ही समानतेचा मुद्दा आला किंवा शिक्षणाचा मुद्दा मगाशी इरफान यांनी जो मांडला, ती गरज आहे. सुशिक्षित तरुण प्रचंड आहेत मुस्लिम समाजामध्ये, त्यांचे विचार प्रवाह देखील खूप चांगले आहेत. पण जसं आता अब्दुल कादर मुकादम म्हणाले की ही कीड थोडी प्रमाणात लागली आहे, याला रोखायची कशी? ॲब्सोल्युटली ते रोखणं गरजेचं आहे. आणि मगाशी ते म्हणाले ते मला एक पटलं की ही एक जबाबदारी एका समाजाची आहे असं नाही. सगळ्यांनीच मिळून हे काम केलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून हे काम केलं पाहिजे. कारण काय होतं ते मगाशी म्हणाले तसं ॲक्शन रिॲक्शन ही एक त्याच्यात भूमिका किंवा भावना चालू असते आणि त्याला काहीच अंत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच आपल्याला एक विचार केला पाहिजे की दोन्ही जरी धर्म आपण घेतले त्याच्यात एक 85% आणि एक 15% आहे
हे म्हटल्यावर कुठेतरी बॉर्डर लाईन ही येणारच आणि त्याला आपण फॉल्ट लाईन्स म्हणतो त्या होणारच. आता त्या बॅलन्स कसा करायच्या ह्या दोन्ही समाजातल्या जे समंजस मंडळी आहे ह्याने विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की जे धार्मिकतेच्या दृष्टिकोनावर राजकारण करतात किंवा काही गोष्टी करतात त्यांचा खरा शत्रू दुसऱ्या धर्मातला धार्मिक व्यक्ती नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या धर्मातला आणि दुसऱ्या धर्मातला जो धर्म वेडा नाही तो त्यांचा खरा दुश्मन असतो. आणि म्हणून समाजात जी लोक आहेत की तुम्ही श्रद्धा आणि धर्म जसं मुकादम साहेबांनी सांगितलं की तुम्हाला त्या 3 गोष्टी आहेत तर त्याचप्रमाणे तुम्ही जन्माला आलात ते घर तुमचं तो धर्म तुमचा तुम्ही पाळायला काहीच हरकत नाही. तुम्ही ज्या प्रांतात आहात त्या प्रांताशी तुम्हाला असण्याचं काहीच हरकत नाही. पण शेवटी एक आपण विचार केला पाहिजे की ह्या गोष्टी आहेत एक श्रद्धा आहे. ही श्रद्धा माझ्या मनात माझ्या घरात तोपर्यंत ठीक आहे पण ती इतरांची वागताना ती श्रद्धा आडवी येते का हा मुद्दा हा आहे. मुद्दा खरा आहे. आणि आपण त्याच्यामुळे ही शाळेतली जी मुलं आहेत आपल्या आणि आपल्या शाळेत विद्यार्थी आहेत अगदी त्या वयापासून आपण त्यांच्यात जेव्हा जे एक डिवाइड करतो मला वाटतं तिथे काहीतरी आपण सुरू केलं पाहिजे. आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना आपण ज्या एका प्रकारे आपण त्यांना बॉर्डर त्यांच्यात आपण तयार करतो तिथं काहीतरी आपल्याला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. अगदी खरं आहे की ती भिंत आपण तोडण्यामध्ये यशस्वी झालो पाहिजे. कारण 2 भिंती तयार करून आपण जेव्हा दाखवतो की हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे आणि मग तिथून हे मतप्रवाह बनायला सुरुवात होते आणि वेगळे विचार करायला सुरुवात होते. लहानपणापासूनच जर मनावर बिंबवलं की हिंदी है हम जो मजहब नाही सिखाता तर ह्या पद्धतीने जर आपण वागायला लागलो तर निश्चितपणे याच्यात काही फार वेगळे विचार आपल्याला करावे लागणार नाहीत. पण एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर याच तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज म्हणून भारत म्हणून आपण कमी पडतोय का याच्याविषयी आपण बोलू. ब्रेकनंतर परत स्वागत तुमचं. फेसबुकच्या माध्यमातून ज्या प्रतिक्रिया आपल्याकडे आलेल्या आहेत प्रेक्षकांच्या आपण त्यात काही मोजक्या निवडक प्रतिक्रिया घेऊ. अजिंक्य सावंत ते म्हणतात की भारतीय मुस्लिम युवकांना मुख्य प्रवाहात आणायला आपण कमी पडत नसून मुस्लिम युवकच धार्मिक अंधश्रद्धेच्या आहारी गेलाय. संतोष शिंदे ते म्हणतात की धर्म कोणताही असो धार्मिक कडवटपणा सोडला तर सामाजिक वैचारिक परिवर्तन करणं गरजेचं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की धर्म कोणताही असो पण तो धार्मिक कडवटपणा प्रत्येकाने जर सोडला तर धर्माच्या संदर्भात आपण जो विचार करतोय सामाजिक बाबतीमध्ये परिवर्तनाच्या बाबतीमध्ये त्याच्यात पुढं जाण्याकरता आपल्याला काहीतरी एक मार्ग सापडू शकतो. मला या सेगमेंटची सुरुवात इरफाना तुमच्यापासून करायची आहे की मुस्लिम युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून मगाशी काही मुद्दे तुम्ही चांगले मांडले शिक्षणाच्या बाबतीतला असेल त्यांना किमान कौशल्यावर आधारित व्यवसायातून बाहेर काढून त्यांना काहीतरी एक वेगळा मार्ग स्वतःचा पायावर उभा करण्याचा म्हणून दिला पाहिजे. काय नेमकी चर्चा होते जेव्हा तुम्ही सगळेच तरुण एकत्र येता आणि या सगळ्या गोष्टीवरती बोलत असता. पहिल्यांदा शासन आपल्या शिष्यवृत्ती मुस्लिम युवकांना शिष्यवृत्ती दिली जाते किंवा मुस्लिम आरक्षण या संदर्भात बोलले जाते तर शिष्यवृत्ती हे कुठपर्यंत ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचते का याचं कधी कुठल्या NGOने किंवा कुठल्या प्रसार माध्यमांनी हे पाहिले नसते. आणखी काय मुद्दे जाणवतात की काय मुख्य प्रवाहात येण्यासाठी तरुणांनी काय केलं पाहिजे किंवा समाजाने त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे. मुस्लिम युवक असे काही आहे जे उच्च शिक्षण घेऊन ते बेरोजगारीच्या प्रवाहात अडकलेले आहे. त्यांना उच्च शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी पण त्यांना उच्च पदाची नोकरीवरनं नाकारण्यात येते कारण ते फक्त एक मुस्लिम आहे. मला पण कुठेतरी हे कटू असलं तरी हे सत्य आहे हे मानण्यात काही अर्थ नाहीये कारण मी पण एक मुस्लिम आहे. मला पण कुठेतरी हे असं वाटतं की जरी मी उच्च शिक्षण घेत असले तरी पुढे जाऊन मी एक मुस्लिम असल्याने मला कुठे उच्च पदावरची नोकरी वरनं काढण्यात तरी नाही किंवा ती नोकरी भेटेल का नाही यात सुद्धा मला संशय वृत्ती वाटते. ही साशंकता आहे तरुणांच्या मनामध्ये. इरफान अली काय म्हणाल तुम्ही की ही साशंकता हा जो संशय आहे ही जी भीती आहे ही कशी दूर करायची. मला वाटतं मी इरफान अली आहे मी डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेलो आहे आणि मला नोकरी मिळणार नाही अशी साशंकता समाजामध्ये काय आहे मला कळत नाही. जो क्वालिटी आहे त्याला सगळ्यांना मिळते. तुम्ही असं कसं एक मागे झाला होता कोणाला तरी डिनाय केलं होतं की जॉब मिळाला नाही वगैरे असं अशा घटना खूप कमी असतील. याचा अर्थ सगळीकडेच असंच चालू आहे असं नाही. त्यामुळे जॉब मिळणार नाही आहेत का तर नक्की मिळत आहेत लोक. त्याचं खूप पर्सेंटेज कमी आहे आणि हे सगळ्या समाजाबाबतीत होत असेल फक्त मुस्लिम बाबतीत होतं असं नाही. आता खाली ज्या स्ट्रिप्स येत आहेत
फक्त मुस्लिम युवकच का, मग बाकीच्या जे पिछडे म्हणजे बॅकवर्ड आहेत त्यांच्यासाठी पण चर्चा झाली पाहिजे, किंवा असं सगळं जे कोणी कोणी सांगताय मुख्य प्रवाहात आलं पाहिजे, राहुल वैद्य महावते ते बोलत आहेत. तर असे सगळे जे विषय आहेत, तुम्ही इरफाना ज्या म्हणता आहेत की त्यांना जॉब मिळणार नाही, जॉब मिळणार नाही, असा काय प्रकारच नाही आहे. सगळ्या ज्या मुलाला डिनाय केलं गेलं त्याला दुसऱ्या कंपनीने घेतलं, कधी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये तिथे तो हे झाला असेल, किंवा जे काही प्रॉब्लेम झाला त्या मुस्लिम म्हणून त्याला डिनाय करून गेलं. असं आपला इतका मोठा देश आहे, त्यामुळे हा मुद्दा पकडून धरणं की माझी फाईल फेकून दिली, मला नोकरीला नाही घेतलं, असं होणार नाही. पण याच एका गोष्टीमुळे त्याच्या मनामध्ये वेगळा विचार सुरू होतो असं तुम्हाला नाही वाटत? असं होऊ शकतं डेफिनेटली. मला पुढे हेच म्हणायचं होतं की असं एखादी घटना घडली की त्याच्या मनात असं येतं की यार चला हे सगळी गडबड आहे, मला इथे काय मला वाटतं की इथे मला राहणं शक्य नाही आता, आणि मी आता काहीतरी मग कुठेतरी व्हिडिओ मग काही ना काहीतरी पाहणं, आणि मग त्याला सगळीशी लिंक कदाचित जुळून जाते, आणि मग कदाचित असे काही पर्सेंटेज आहे तो त्याला एसिसला. तुम्हाला काय मला एक म्हणायचं आहे की आपण सच्चर कमिटीचे रिकमेंडेशन किंवा पाहिलं तर ह्याच्यात काहीच लपलेलं नाही की मुस्लिम समाजाला शिक्षण खूप कमी मिळालेलं आहे. बिलकुल त्यांचा आर्थिक स्तर वाढवला पाहिजे असे त्यांनी शिक्षणामुळे एक फायदा असा होतो की मला तुमची ओळख होते, मला तुमचा सहवास मिळतो, तुमची भेट होते, आणि तुमचे विचार काय आहेत हे ॲटलिस्ट मला कळतात. आणि यांना जेव्हा आपण शिक्षणावरून लांब ठेवतो मुलांना मुस्लिम समाजातला, तेव्हा एक समाज असा वर्ग तयार होतो ज्यांना इतर समाजाशी कधीच इंटरॅक्शन हे घडलेलंच नाही. तर हा जो समाज आहे दे बिकम मोर इनवर्ड लुकिंग, किंवा त्यांना इतर कुठल्याच प्रवाहाचा अनुभव आलेलाच नाही, आणि ह्या त्या प्रवाहात गेलेले नसतात, कारण त्यांना कुठे ते डिडंट गेट अन अपॉर्च्युनिटी, कारण शिक्षण मिळालं नाही. आणि म्हणूनच कुठे आपण म्हणतो की आधी तुम्ही प्रथम शिक्षणावर प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन 100% मुस्लिम कम्युनिटीची मुलं आहेत त्यांना तुम्ही आधी शिक्षणात प्रवाहात आणा. फक्त ABCD शिकवण्यासाठी नाही, शिकवण्यासाठी नाही, पण तो सामाजिक जो एक आपल्याला वर्ग तिकडे मिळतो ते त्यांना मिळायला पाहिजे. कारण त्याच्यानंतर इट इज इझी टू रेजिस्ट एनी इंडॉक्ट्रिनेशन. कारण तुम्ही एक दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीबरोबर राहिलेला आहात, तुम्ही त्यांना पाहिलेलं. आता माझं एक उदाहरण घ्यायचं म्हणजे मी जन्म झालो हे म्हणाले त्याप्रमाणे एका मुस्लिम फॅमिलीमध्ये, पण मी वाढलो अगदी आमच्या बाजूला एक ब्राह्मण कुटुंब होतं, मी त्यांच्या घरात वाढलो, आणि मी कॉन्व्हेंट शाळेत ख्रिश्चन शाळेत गेलो. तेव्हा अगदी वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मला तिन्ही प्रवाहाचे एवढा चांगला अनुभव होता की आज मला कुठल्याही एका प्रवाहात जर तुम्ही राहायला सांगितलं तर ते माझी गळचेपी झाल्यासारखं होईल. आणि त्या तिन्ही प्रवाहांचे जे जे ब्युटिफुल ज्या गोष्टी आहेत त्या मी अनुभवू शकतो. तर मला तेच म्हणायचं की लहानपणी सुंदर आहे ते आपण अनुभवाला शिकलं पाहिजे, आणि फक्त त्यातल्या वाईट गोष्टी ते लहानपणी आपण सुरू केलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की आपण एक मगाशी जॉब मिळाला नाही किंवा नोकरी मिळाली नाही ह्या गोष्टी म्हणतो त्या फार लांबच्या आहेत. पण लहानपणी आपण एखाद्या वेळी ज्या कमेंट्स पास करतो, आपण ज्या प्रकारे काही भावना व्यक्त करतो, त्या लहान मुलावर जर कधी अशा चुकीच्या, मी माझं म्हटलं की मला खूप चांगला अनुभव आला, पण त्याचप्रमाणे ज्यांना एक वाईट अनुभव आला असेल, ज्यांनी अशा वाईट गोष्टी किंवा वाईट शब्द ऐकले असतील, ते त्यांच्या मनात ते प्रतिबिंब नेहमीसाठी राहतं की नाही बाबा आम्ही वेगळे आहोत आणि आम्हाला हा जो समाज आहे हा नेहमीच वेगळा ट्रीट करणार. आणि म्हणूनच मग बरं आपल्या समाजातले कोण आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष देणं, त्यांच्या गोष्टीकडे जास्त बिलीव्ह करणं, आणि मग इंडॉक्ट्रिनेशन होणं हे जास्त सोपं असतं. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की हा मुद्दा एका समाजाचा नव्हे, हा पूर्ण समाजाने व्यापक पद्धतीने हे ओळखलं पाहिजे. आणि पुन्हा मी तेच म्हणेन की आता आपले जी जनरेशन आहे त्याचं जाऊ दे, पण आता आपली जी नवीन पिढी येणार आहे त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आज आपण जे सोशल मीडियावर बघतोय, कुठलीही घटना घ्या पण त्याच्यावर वाटेल ते आपण लिहिलेलं वाचतोय, आणि ज्या प्रकारे भूमिका आणि ज्या प्रकारे भावना सोशल मीडियावर दिली जातात, कधी कधी जेव्हा मला काही फॉरवर्ड येतात तेव्हा मला बघून अगदी मी शॉक होतो की कसं हाऊ कॅन सम पीपल ह्या प्रकारची भाषा आपण एका दुसऱ्यांसाठी कशी लिहू शकतो. आणि बऱ्याच वेळा आपण बाजूला बसलो असलो तर आपण कधी अशी भाषा बोलणार नाही, पण तुमच्या फोनवरून एखाद वेळी मला कधीतरी फॉरवर्ड असा येऊ शकतो. आणि ह्या गोष्टीकडे आपण खूप लक्ष दिलं पाहिजे, कारण ह्या अगदी टोकापर्यंत खोल जातात या गोष्टी. खरं आहे, आणि त्याची समाजामध्ये जास्त चर्चा होते. अब्दुल कादर मुकद्दम, जो मुद्दा आता शिक्षणाचा इथे आलाय समोर, नेहमीच असं आपण बघतो समाजामध्ये की मुस्लिम युवक कुठतरी आपल्याला गॅरेजवर काम करताना दिसतो, कुठतरी टायर पंक्चरच्या दुकानात त्याचं स्वतःचं थाटलेलं दिसतो. ह्याच्या पलीकडे शिक्षणाचा स्तर त्याचा उंचावण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जो विश्वास त्याच्यात निर्माण होईल की नाही मी माझ्या पायावर उभा राहू शकतो, मला बाकीच्याची कशाची गरज नाही, मला कुबड्या घेण्याची पण गरज नाही. त्याचा विचार झालाच पाहिजे, आणि तो दोन तऱ्हेने झाला पाहिजे. एक म्हणजे काय, ज्या काही गोष्टींना मुस्लिम समाज किंवा त्याच्यातल्या काही प्रवृत्ती कारणीभूत आहेत त्याचंही रोखठोक पंचनामा आपल्याला करावा लागेल. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे उर्दू विषयीचा उगाचचा दुराग्रह.
उर्दू ही अतिशय चांगली भाषा आहे, भारतीय भाषा आहे, त्यातलं काव्य आहे, त्यातलं लिटरेचर वाङ्मय आहे. या सगळ्याचा योग्य तो अभिमान बाळगूनही आम्ही असं म्हणू की मी महाराष्ट्रीयन आहे, माझी ती भाषा होऊ शकत नाही. मला एक्स्ट्रा शिकायचं असेल ते मी अवश्य शिकेन. ही गोष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गावातले सगळे विद्यार्थी तरुण, या तरुण वयामध्ये एक डॉक्टर मनीम सांगितलं त्याप्रमाणे जे संस्कार होत असतात त्या संस्कार वयातच जर आपण दुसरीकडे दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाढलो किंवा दोन वेगवेगळ्या ठिकाणी शाळेत गेलो तर हे अभिसरण होऊ शकत नाही. ते केलं पाहिजे. आणि दुसरं असं केलं पाहिजे की इतरांनी सुद्धा, म्हणजे या देशातील बहुसंख्याकांनी सुद्धा, या देशातील हेही नागरिक आहेत त्यांनाही आपल्यातच सामावून घेण्याची आपण प्रवृत्ती दाखवली पाहिजे. आज जर उलट्या बाजूने का होईना थोडी आहे, स्टार्टिंग आहे, बिंदू रूपात आहे, काही आहे, पण ही प्रवृत्ती आता आहे आणि ती गेल्या वर्ष दीड वर्षात किती वाढलेली आहे हे मी तुम्हाला सांगायला नको. अशा तऱ्हेने जर समाज दुभंगत असेल तर मग एकात्मतेच्या गोष्टी आपण कुठवर बोलणार आहोत. ह्याला रोखोक आपण पहिल्यांदा म्हणजे माझं म्हणतात म्हणजे डॉक्टरी पेशाच्यापर्यंत सांग की ॲनालिसिस आणि निदान. हे निदान करताना कॉम्प्रोमाइज नाही करायचं. हे असं नाही होत, तसं नाही होत, ते काय ज्या आहेत गोष्टी त्या कबूल करा, म्हणजेच मग आपण पुढे जाऊ शकू. माझा मुलगा जर आणखी एक वाईट गोष्ट करत असेल तर ती वाईट गोष्ट आहे हे त्याला समजवता आलं पाहिजे. हे त्याला समजवता आलं हां. पण मी जर असं त्याला संरक्षण देत नाही होतो काय नाही, तुम्ही म्हणता तसं काही नाही आहे. कुणीही बाहेरचा माणूस जेव्हा मला येऊन सांगेल की बाबा तुमच्या मुलाच्या याच्याकडे मी असं बघितलं, तुम्ही वेळीतलं, ती वेळ असते त्याला सुधारण्याची, पण तिकडेच आम्ही दुर्लक्ष करतो. तिथेच पांघरून घातलं जातं. म्हणून पहिल्यांदाच आपण हे ठरवूया की भारताचा अधिकृत राष्ट्रवाद कुठला आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा भारत हा शब्द सुद्धा आता कुणाला वापरावंसं वाटत नाही. हिंदुस्थान आता अधिकृतरित्या 1947 सालानंतर जेव्हा संविधान तयार झालं तेव्हा भारत हे नाव स्वीकारलं गेलं अधिकृतरित्या. नेहरूंनी ते केलं आणि ह्या भारत ह्या नावाचा संबंध पुन्हा प्राचीन हिंदू संस्कृतीशी जोडलेला आहे आणि हे नेहरूंनी जोडलेलं आहे. ज्यांना नेहरूंच्या विषयी राग आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली आहे. पण आता भारत हा सगळ्यांचा होतो ते नको, हा आम्हाला हिंदूच राष्ट्र बनवायचं झालं तर मग हिंदू राष्ट्र. आणि हा हिंदू राष्ट्राचा अधिकृत नाहीच ना, पण सगळीकडे कुठे नाही कुठेतरी असा वापर होत आलेला आहे. हिंदुस्थान, मग हिंदुस्थान म्हटल्यानंतर हा माझा देश नाही. त्याची रिएक्शन, ही रिएक्शनची क्रिया प्रतिक्रिया पुढे चालूच होणार, ती परत तशी चालू तशीच राहते. होणार आहे. डॉक्टर दरवाई तुम्हाला काय म्हणायचं? त्या गंमत म्हणून मला म्हणत असताना आठवलं की आपण ITI कडे बघितलं तर ITI मध्ये मुस्लिम समाजातला प्रपोर्शन तुम्हाला जास्त वाटेल, पण IIT मध्ये बघितलं किंवा IAS मध्ये बघितलं तर तुम्हाला कमी दिसेल. तुम्ही मगाशी गॅरेज आणि टेक्निशियनचं म्हटलं म्हणून मला ते म्हणायचं आहे. आणि म्हणून ही सर्वांची जबाबदारी आहे. मुस्लिम समाजाची तर आहेच आहे, तो पण स्तर तिथला बहुसंख्य उंचावला समाजाची आहे की पाहिजे. आपण मुस्लिम समाजातली जी मुलं आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांना तुम्ही इतर ऑल्टरनेटिव्ह मीन्स ऑफ फक्त लाईव्हलीहूड नव्हे, ऑल्टरनेट मीन्स ऑफ थिंकिंग द्या, त्यांना एक्सपोजर द्या, त्यांना तुम्ही अडॉप्ट करा, त्यांच्या स्वतः प्रवाद घ्या. पण त्यांना आपण एका विशिष्ट काही वाईट शब्द जे टिपिकली नेहमी वापरले जातात ते मी वापरू इच्छित नाही, पण तसंच बोलायचं आणि त्यांना एका ह्याच्यात ठेवायचं. जर आपण त्यांना एका कुंपणीत ठेवलं आणि उद्या विचार करायचा की अरे ते आमच्यात समावेश होत नाही, असं देखील चालणार नाही. खरं आहे. एक अजूनपर्यंत चर्चेत आलेला मुद्दा जो आला नाही तो मला त्याच्याविषयी बोलायचं आहे. CIA एक व्हाईस चेअरमन ग्रॅहम फुलर हे निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक लिहिलेलं आहे, द वर्ल्ड विदाऊट इस्लाम. म्हणजे तिथे इस्लामवरती जे वेगवेगळी टीका करणारे लेखक खूप आहेत, पण काही चांगले संशोधक पण आहेत. तर त्यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सुरुवातीला सांगितलेला आहे. पहिला मुद्दा असा आहे की इस्लाम जर जगात आलाच नसता तर जगात हिंसाचार झाला नसता का, हा एक. आणि दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडलेला आहे की जगामध्ये इस्लाम हा असा एक धर्म आहे की ज्याच्याविषयी खूप गैरसमज आहेत. आता हे गैरसमज केवळ नॉन मुस्लिमांच्या मनात आहेत असं नाहीत, मुसलमानांच्या मनात सुद्धा आहे. तेव्हा इस्लामचा अभ्यास आपण कुठल्या तऱ्हेने करणार आहोत हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 2-3 मुद्दे सांगतो. तसा इस्लाम फार मोठा विषय आहे. फ्रेंच राज्यक्रांतीने समता, न्याय आणि बंधुत्वाची मूल्य दिली, हे सगळं जग ठणाणून सांगते आहे. पण फ्रेंच राज्यक्रांतीच्या 1000 वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबरांनी ही मूल्य दिली, ह्याची आम्ही दखल घेत नाही आहोत. दुसरा मुद्दा सांगतो. मार्क्सने नवीन एक अर्थशास्त्राचा विचार मांडला, एक अर्थशास्त्राचं तत्त्वज्ञान मांडलं. नेमकं तेच तत्त्वज्ञान त्यांच्याही पूर्वी 1200 वर्ष पैगंबरांनी मांडलेलं आहे. म्हणजे इस्लामचं अर्थशास्त्र काय ह्याचा जर कोणी अभ्यास केला तर त्यातला ते दोन नाती त्याला जोडता येतील.
पण हे आम्हालाच माहिती नाही. म्हणून मी इस्लामला नेहमी कस्तुरी मृगाची उपमा देतो की आपल्या जवळ पण याचा वास सगळं आपल्याला येतो. आहे, खजिना भरलेला आहे आणि आम्ही सगळीकडे जातो आणि आमचीच वाईट हे होतं त्याच्याकडे त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर आमच्याकडचं काय चांगलं आहे आणि चांगलं हे दाखवण्याचा अधिकार त्यालाच असतो जो वाईट आहे हे मान्य करतो. खरं. आणि मग आम्ही आमच्या मुलांना तरुणांना काहीतरी प्रेरणा देऊ शकतो की बाबा रे, फक्त हिंसाचार हा इस्लाममधला नाही आहे, हिंसाचारामध्ये खूप क्रांतिकारक काही झालेला आहे, तो विचार आजही रेलेवंट आहे, त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास करायचा तर तुम्हाला मग तसे तऱ्हेचे शिक्षक द्यावे लागतील, तशा तऱ्हेचे अभ्यासक्रम शिक्षणात आणावे लागतील. पण तेच अभ्यासक्रम पुढे आणायला पाहिजे. तुम्हाला काय म्हणायचं इरफान अली? डेफिनेटली मला समीर भाईजी म्हणाले की आय टी म्हणजे IIT आणि IIT त्यांनी जे जुमला वापरला, तर IIT जाण्यासाठी ते जे बेसिक जे असतं ते पूर्ण फुलफिल करायला मला वाटतं सर्व समाजाने ते हे झालं पाहिजे. काय म्हणतात त्याला, ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. त्या कुठल्या त्यासाठी CET असतात, कुठल्या काय म्हणतात त्याला कॉमन टेस्ट असतात, ह्या लोकांना माहीत नसतात. माझ्या मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या याच्याने आम्ही कराडमध्ये असा करिअर गार्डनचा कार्यक्रम घेतला होता आणि फर्स्ट टाइम आम्ही असं एक त्यांना बुकलेट दिलं होतं की कुठल्या जवळजवळ 84 प्रकारच्या CET तुम्ही 12वी झाल्यानंतर देऊ शकता. तर म्हणजे आम्हाला फक्त ऐकून मेडिकल CET आणि इंजिनिअरिंगची CET याच्या पलीकडे माहीत नव्हतं. तर अशा प्रकारचं एक काय म्हणतात त्याला अवेअरनेस मुस्लिम समाजामध्ये खूप झाला पाहिजे. मला वाटतं की ह्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत, मायनॉरिटी शिक्षण संस्था, मग पुण्यातली असेल, औरंगाबादमधल्या, मुंबईतल्या ज्या आहेत, ह्या मुंबई शहरातल्या पुरत्या आहेत, पण ज्या रुरल एरियामध्ये आहेत, ग्रामीण भागामध्ये मुस्लिमांपर्यंत हे पोचतच नाही. तर हे कुठेतरी आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करतो आहोत की ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा. आम्ही दरवर्षी एक चार्ट तयार करतो आहोत करिअर गायडन्सचा. पुण्यातले आमचे सर आहेत ओळखीचे, ते आम्हाला ते प्रोव्हाइड करतात. तर नवले सर म्हणून आहेत, ते आम्ही पूर्ण रिझल्ट लागला की ते आम्ही सगळ्यांना देतो आहोत की 12वी नंतर 10वी नंतर तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता, असं किमान त्यांना ही माहिती मिळावी. आणि जिथे इथे पॉसिबल आहे तोच खरा मुद्दा आहे डॉक्टर समीर दरबाई की प्रबोधन करण्याची गरज आहे समाजाची आणि ते नेतृत्वाने केलं पाहिजे. या समाजाचं जे नेतृत्व करतायत त्यांनी ते प्रबोधन करण्याची गरज आहे. ते मुद्दे आता इरफान अली मला त्यात बरोबर आणखी आहे. जोडावं असं वाटतं. येतो एक मिनिट तुमच्याकडे. नाही, नेतृत्वाच्या पेक्षा मला एक कोणी नेता पाहिजे असं नाही. पण आता आपण मुस्लिम समाजात आता आपण जर पाहिलं आजच्या ह्याच्यात काळात, तर बराचसा मुस्लिम समाज भारतात देखील सुशिक्षित आहे. आता हा जो समाज आपण घेतला, मी त्या सर्वांना नेता म्हणून मानतो. कारण इतर जो अनएज्युकेटेड समाज मुसलमानातला आहे तो ह्यांना डेफिनेटली ॲज अ रोल मॉडेल बघणार. तेव्हा मला ह्या जो युवक मुस्लिम एज्युकेटेड सुशिक्षित युवक आहे त्याला मला एक म्हणायचं आहे की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. जेव्हा 85% आणि 15% ही एक रचना आहे, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आहेत वेअर यू विल बी डिसएडव्हान्टेज. बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला वाटेल की हो आमच्या विरोधात डिस्क्रिमिनेशन थोडंफार आहे. पण शेवटी आपल्याला एक सुशिक्षित वर्गाने हा विचार केला पाहिजे की आपण पण कुठेतरी प्रतिकार, ॲक्शन रिॲक्शनची भूमिका सोडून आपण पण एक सामंजस्यपणा दाखवला पाहिजे. आणि आपण जेव्हा हा एक ओपन माइंडने आपण थिंकिंग करतो, तर मुस्लिम एज्युकेटेड समाजाने हा विचार केला पाहिजे की आम्ही असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे की पूर्ण देशाला वाटेल की आम्ही देशात कॉन्ट्रीब्यूट करतोय. वी आर ऑल्सो पार्ट ऑफ मेक इन इंडिया. आणि तुम्ही जे करत असाल ते तुम्ही समाजात अगदी जोरजोराने बोलून दाखवा आणि करून दाखवा. ते नेमकं होत नाही. ते करायची गरज आहे. आणि जर तुम्ही करत असाल तर ते पांघरू नका घालू, अजून जोरात सांगा की आम्ही आहोत मुस्लिम, पण आम्ही चांगलं समाजाचं, देशाचं, भारताचं आम्ही समाजासाठी काम करतोय. हे उदाहरणं बाहेर आली पाहिजे आणि प्रेसने आणि मीडियाने ती उचलली पाहिजे. मी पुन्हा जरा गाडी दुसऱ्या रुळावरती आणतोय. मला वाटतं तिथे आपल्याला समारोप करता येईल. त्याच्याने आता तो समारोप तुमचा मला अधिकार करायचा आहे, तो समारोप तुमचा मला अधिकार तुमच्यापासून करायचा आहे, त्यामुळे शेवटचे आहे 2 की मिनिट. आता ह्यांच्याशी कोणाचेच काही मतभेद असण्याचं कारण नाही आहे. इंडॉक्ट्रिनेशन होते हे झाले, त्याच्यातून त्यांना बाहेर काढणं आणि त्याच्यासाठी इस्लामचा एक वेगळा अन्वयार्थ त्यांना समजावून सांगणं हे आवश्यक आहे. पण दुसरी एक गोष्ट गेल्या काही दिवसातून माझ्या हे झालं की फार मोठ्या प्रमाणात उलेमाने सुद्धा दहशतवादाला फार मोठ्या प्रमाणात निषेध आणि विरोध करायला सुरुवात केली पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी आता इथेच थांबू नये, आणखी 2 पावलं पुढे जावं. ते कसं जावं की पाकिस्तानामध्ये ब्लास्फेमीचा कायदा आहे, म्हणजे धर्मनिंदा, ईश्वराची निंदा करणं, ईशनिंदा. प्रॉफिटची निंदा करणं, धर्मग्रंथाची निंदा करणं हा गुन्हा आहे. आणि त्या गुन्ह्याला फार गंभीर म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा आहे, असं अनेक इस्लामी राष्ट्रामध्ये आहे. आता हाच मुद्दा घेऊन आपल्याला निदान पाकिस्तान पुरता, कारण पाकिस्तानामध्ये सगळे मास्टर माइंड आहेत दहशतवादाचे. आपण चिकारताना पुरावे दिलेत, कुठलाही पुरावा त्याने स्वीकारले नाहीत आणि आणखी खंडीवर दिली तरी ते स्वीकारणार नाहीत. पण हा मुद्दा घ्यायचा आहे
की या सगळ्या उलेमांनी हे इस्लाम विरोधी कृत्य आहे हे जर मान्य केलं असेल तर हे मास्टर माइंडसुद्धा इस्लामचे निंदक आहेत. त्यांनी आपल्या ईश्वराचा, प्रॉफेटचा आणि कुराणाचा गुन्हा केलेला आहे, ब्लास्फेमीचा गुन्हा केलेला आहे. तेव्हा पाकिस्तानने ब्लास्फेमीच्या कायद्याखाली त्यांच्यावरती कारवाई करावी. हा एक त्याला दुसरा नवा एक विचार आपल्याला द्यावा लागेल इकडे, की मग कुठेतरी मग त्याने विचार केला. म्हणजे एकीकडे आपल्याला विधायक कार्य की सगळ्या तरुणांना नुसतंच आपलं हे टोचकं बोलायचं नाही, त्यांच्यावरती नुसती टीका याने होणार नाही. त्यांना आपलंसं केलं पाहिजे, अगदी विश्वासात खरं घेतलं त्यांना पाहिजे. आपलंसं केलं आणि- पाहिजे. हा- आणि हाच आणि हाच दुसरं. मुद्दा घेऊन मी इथे थांबतो, माझा वेळ संपलाय. तर शेवटी आपण ज्या प्रकारे म्हणतो की आपण आपल्याला ओळखायला नाही शिकलो तर मग समाज काय ओळखणार, आणि समाजाला जर आपल्याला ओळखायला शिकवायचं असेल तर आपली ओळख समाजाला पटवून देण्यासाठी म्हणून ज्या शिक्षणाची, ज्या मूल्यांची गरज आहे ती आपण जपली पाहिजेत. मोहम्मद प्रेषित पैगंबराची जयंती आहे, ईद ए मिलाद आहे, आणि जी बंधुता, समता आणि जे अर्थशास्त्र आपल्या जगण्याचं त्यांनी कित्येक वर्षांपूर्वी आपल्याला शिकवलं, दिलंय, त्याचा वारसा फक्त पुढे नेण्याची गरज आहे. म्हणजे हे प्रश्नही उपस्थित होणार नाहीत आणि उत्तरं मागण्याची वेळ पण येणार नाही. इथंच थांबू, पाहतो आहे.